महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी म्हणून आयोजित 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेच्या आजच्या सत्रात मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय श्री यशवंतजी शितोळे सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे आणि गेली अनेक सत्र जे आपल्याला अविरतपणे मार्गदर्शन करतायत असे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान सन्माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्रास महाराष्ट्रभरातून उपस्थित करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या अनेक विषयावर सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तसंच आज देखील आपल्याला सर एका वेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करत आहेत. सिव्हिल सर्व्हिस एक्झामचं प्रिपरेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. आणि त्याची योग्य पद्धत कुठली आहे आणि ते कसं केलं पाहिजे याविषयीची अधिक माहिती आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तरी मी डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्रभरातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शित करावं. डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू रामेश्वर आणि आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या वेळेस करिअर संसद दरम्यान बारामतीला भेटलो. इट वॉज अ फर्स्ट मीटिंग टू हॅव इंटरॅक्शन डायरेक्टली विथ यू ऑल. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. खूप बरं वाटलं आपल्या सर्वांना भेटायला. मला चान्स भेटला, सगळ्यांना बघून खूप आनंद झाला. स्पेशली तुमची ती एनर्जी बघून, तुमचं जे कमिटमेंट, डेडिकेशन, हार्डवर्क आणि सर्वात महत्वाची जी तुमची जी अंगामध्ये तुमचं सळसळतं ते डायनामिझम बघून ते खूप आनंद झाला. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे तुम्हा सर्वांना की इट वॉज अन अशी गोष्ट असते ज्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीची तुम्हाला भनक नसते, परंतु तुम्हाला माहिती नसतं की हीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये सर्वात गरजेची असते मित्रांनो. की तुम्ही कसे काम करता, म्हणजे कशी मेहनत करता. मित्रांनो, मी सुरुवात करताना मला तुम्हाला छान एक अनुभव सगळ्यांना शेअर करायचा आहे. की आपण आज जे प्रिपरेशन आपण करतोय सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन, की ह्या दरम्यान इट इज नॉट अन एक्झामिनेशन अबाउट प्रिलिम्स, मेन्स और इंटरव्ह्यू. इट इज अन एक्झामिनेशन इज कन्सॉलिडेट. तर तुम्हाला करिअर संसदेच्या दरम्यान तुम्हाला काय गोष्टी बघायला भेटतात आणि त्याचा उपयोग तुम्ही कसा करू शकता, म्हणून त्याची एक तुम्हाला झलक सांगतो मित्रांनो. करिअर संस्थेदरम्यान यू आर इन टच विथ द व्हेरी गुड पीपल, व्हेरी हाय प्रोफाईल पीपल. जसे देवळांकर साहेब आले, शेखर गायकवाड साहेब आले, व्हेरियस करिअर काउन्सिलर आल्या, किंवा खूप मोठे अवॉर्डीज तुमच्या समोर सावित्री अवॉर्ड यांच्या दिलेल्या त्या सगळ्या व्यक्तिमत्व तुमच्यासमोर, आणि सगळे दे आर ऑल ग्रेट पीपल. तर तुम्ही म्हणाल की याचा उपयोग तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कसा घडतो. तर मित्रांनो, तुम्ही त्यांना भेटता तर तुम्ही इन्स्पायर होता. तुम्ही त्यांना बघता तर तुम्ही स्वतःमध्ये ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करता. ते काय बोलतात ते तुम्ही घेता. नंतर तुम्ही ते कसं बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न करतात. ते कसं स्वतःचं धारदार व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही कसं स्वतःमध्ये आत्मा, ह्या सगळ्या गोष्टींची तुमच्या लाईफमध्ये तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करता. मग ते कसं बोलतात, मग ते कसं एकदम प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो आपण, प्रसंगावधान कशा पद्धतीने बोलता, ह्या गोष्टी तुमच्या डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करते. आर यू गेटिंग माय पॉइंट? की आपण म्हणतो की अ, आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जी इंटरव्ह्यूची तयारी, ही बेसिकली तुमची तयारी ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. करिअर संसद दरम्यान तुम्ही एवढ्या लोकांना बोलता, मित्रांना बोलता, एवढ्या व्यक्तींना बोलता, तर मित्रांनो, ही तुमची तयारी ऑलरेडी स्टार्ट झाली. तुम्हाला फक्त ते समजून घ्यायचंय आणि ते तुम्हाला आत्मसात करून तुमच्या लाईफमध्ये आणायचंय.
सोबत फक्त तुम्हाला काय करायचं होतं, महत्त्वाचा मुद्दा मी कमिंग टू द पॉइंट हे सांगत असताना, चांगली पुस्तकं वाचा. मागच्या वेळेस तुम्हाला मी चांगली पुस्तकं वाचायला सांगितली. चांगली राईट आन्सर करा. तुम्ही जे इंटरव्ह्यूमध्ये तयारी करत असताना तुम्ही त्याला कसं असं होतं मित्रांनो, तुम्ही एक बघत असाल, की तयारी करत असताना तुम्ही असं परंतु जेव्हा इंटरव्ह्यूला जाता ना, तुम्हाला ती तयारी करत असताना केलेली ना तुम्हाला होत नाही. कारण तुम्ही त्याची लिहून तयारी केलेली नसते. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला कन्सॉलिडेट म्हणजे तुमच्या करियर संसदेदरम्यानच्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला कसा होतो, हे तुम्हाला कळत नाही. पण ह्या आपले जे तयारी आपण जे करतोय, याचा उपयोग तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये होत असतो. ह्या गोष्टी तुम्हाला फक्त जाणून आल्या, की त्याची तयारी फास्ट होते. तर चला मित्रांनो, मला एवढंच तुम्हाला सांगताना हे करत मला हा मुद्दा होता, की इंटरव्ह्यूमध्ये जे तुम्ही जे आपण म्हणतो बागलबुवा किंवा आहे, काही नाहीये. फक्त तुम्हाला स्टार्ट त्या दिशेने करायची. मित्रांनो मागच्या वेळेस आपण प्रिलिम्स आणि मेन्सवरती हे केलं होतं. तर आपण पुन्हा मी त्याचं स्टार्ट करतोय. मित्रांनो मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय, आपण आता बरेच प्रिलिम्स, मेन्सवरती बोललोय. इंटरव्ह्यूवरती आपण बस मला वाटतं एक अर्धा सेशन मागच्या वेळेस दिला असेल. ह्यावेळेस विल गो इन डेप्थ. फक्त एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो, की तुम्ही तयारीला वेगळी ठेवू नका. तुम्ही आज डे बाय डे, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जे तुम्ही तयारी करताय, आयदर इट इज एम-पी-एस-सी असो, यू-पी-एस-सी असो, बँकिंग असो, पोलीस असेल किंवा कुठलीही एक्झाम असेल. तर त्या याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाला वेगळं करू नका. इट इस ऑन कंटिन्यूअस प्रोसेस एवढे लक्षात ठेवा. तुमचे काही आता मला एक हे सांगायचं होतं, की मला एक 2 मेल आले, की म्हणे सर तुम्ही मेन्सचे उत्तराचे थोडे एक हे करा. तर मित्रांनो जर तुमचे काही क्वेशन असेल तर टाकाल. मग त्याच्यावरती आपण घेऊया. मी एक जस्ट 1-2 मिनिटं दाखवतो. मग तुम्हाला काही जिथं वाटेल आणि देन विल स्टार्ट विथ द इंटरव्ह्यू प्रिपरेशन. कुठं काय असेल. पण मला आवडेल, की तुमच्या क्वेशन इंटरॅक्शनमध्ये जे क्वेशन येतील ना, त्याच्यावरती आपण जास्त बोलूया. मी 10-15 मिनिटं जे पॉइंट आहेत महत्त्वाचे ते बोलतो आणि एक 15-20 मिनिटं आपण इंटरॅक्शनवरती फोकस करूया. तुमच्यासाठी ॲटलीस्ट 2दा 3दा तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स याच्यावरती दोन्हीला फायदा होतो. कारण एनालिटिकल थिंकिंग आणि रायटिंगमध्ये जोपर्यंत माइंडमध्ये क्लॅरिटी नसेल, यू कॅनॉट राईट द गुड आन्सर. ओके मित्रांनो? त्याच्यामुळे एन-सी-आर-टीचे प्रश्न सॉरी एन-सी-आर-टीचे बुक्स याला बायपास करू नका. इव्हन दो यू आर रीडिंग द स्पेक्ट्रमची बुक असतील, एन्शियंटची बुक असतील, जिओग्राफी तुम्ही जी लिऑंग वाचत असाल, पण डोंट मिस द एन-सी-आर-टी बुक्स. ओके? एन-सी-आर-टीच्या बुकशिवाय तुम्हाला क्लॅरिटी येत नाही हे आम्हाला यू-पी-एस-सी पास झाल्यावर सुद्धा कळलं. एवढी खरं एवढी फ एवढा फरक असतो मित्रांनो. कारण काही-काही पुस्तकं आम्ही वाचली नव्हते आणि यू-पी-एस-सी झाल्यानंतर आम्ही कोणाला तर गाईड करत असताना 1-2 पुस्तकं माझ्याकडे आली आणि ती एवढी सुंदर पुस्तकं होती. 1950-55च्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू किंवा जवाहरलाल नेहरू यांच्यावरती अशी व्यंगचित्र होती आणि ते खरंच एवढी सुंदर होती ना, तुम्हाला वाचल्यानंतर एवढं असं मनात तुमच्या मनातनं निघणार नाही, एवढं तुमच्या माइंडमध्ये पक्कं होतं मित्रांनो. त्याच्यामुळे जस्ट 6वी ते 12वी पर्यंतचे सगळे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. यू विल एन्जॉय इट. कारण यू-पी-एस-सी इज अ कन्सॉलिडेटेड प्रिपरेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. देन आर्ट ह्याच्यावर मी काही जास्त हे करत नाही. मित्रांनो एक लक्षात घ्या, मला तुम्हाला सगळ्यांना एक मेथ्सचं आणि याचं मी सांगतोय. सगळे एसे इज अ व्हेरी क्रिटिकल पार्ट. सगळ्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स मराठी आणि इंग्लिशचं ठीक आहे, पण बाकीच्या सगळ्यांना 250 मार्क आहेत. इट इक्वल्स टू 1750. एसेचं खूप महत्त्व आहे. मी तुम्हाला इंटरॅक्शनमध्ये जे क्वेश्चन आहे त्याच्यावर मी सांगेल तुम्हाला आणि त्याचं प्रपोर्शन इंटरव्ह्यू आणि याचं किती फरक पडेल तेही मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगेल. सिलेबस आहे तो पॉइंट मी सांगितलेला आहे. ऑलरेडी मी कव्हर केलेला आहे. ह्या पॉइंटवरती मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. मित्रांनो, मी पुन्हा रिपीट करतोय. मेन्समध्ये 1750 मार्क आहेत. ओके. आणि इंटरव्ह्यूमध्ये 275 आहेत. टोटली जर 20-25 2025 मार्क. मेन्समध्ये तुम्ही बघत असाल अव्हरेज 700 मार्काला 6 ते 700 मध्ये यू आर गेटिंग अ कॉल फॉर इंटरव्ह्यू. ओके. पकडून घ्या 700 आणि 250 मार्क तुम्हाला 200 मार्क इंटरव्ह्यूला असतील.
तर 700 प्लस 200 इज अ 900 मार्काला म्हणजे तुमचं फायनल लिस्ट लागत असेल. तर मित्रांनो, यू आर गेटिंग अ वेटेज फॉर 25% फॉर द इंटरव्ह्यू. तर तुमचं डिसाइडिंग फॅक्टर जे तुम्हाला करतं इंटरव्ह्यूमध्ये कॉल येण्याकरता, दॅट इज द 25% मार्क अलॉटेड टू इंटरव्ह्यू. जर इंटरव्ह्यू बोर्डाला वाटलं की हा मुलगा आपल्यासाठी कामाचा नाहीये, दिस इज नॉट पर्सन टू बिकम ए क्वालिफाईड फॉर द ऑफिसर, देन यू आर नॉट बाय एनी वे यू कांट एंटर इन टू द लिस्ट. आर यू गेटिंग माय पॉइंट? 700 मार्क असतील, घरी जरा 750 मार्क आहेत किंवा 700 मार्काला कॉलिंग येतोय क्वालिफाईंग, आणि 200 मार्क इंटरव्ह्यूला अवरेज मार्क 150 ते 200 पडतात. तर डू यू अंडरस्टँड 20 to 25% वेटेज गोइंग टू द इंटरव्ह्यू. ओके. तर मित्रांनो, इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला किती मेहनतीने करावं लागेल, किती सिरियस मोडमध्ये, हे जस्ट लक्षात घ्या. ओके. मेन्स एक्झाम मध्ये मी जसं सेम आहे, मी पहिल्यापासून प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोन्हीचे लिस्ट सेम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इज सेम थिंग. मेन्स आहे, टॉपिक सगळे सेम आहेत, मी ते जास्त रिपीट करत नाही मित्रांनो. ऑप्शनल सब्जेक्ट आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुमचे काही क्वेश्चन असतील तर याच्यात सगळं माहित आहे, ऍग्री, अॅनिमल हजबंड्री, सगळे इंजिनिअरिंग टॉपिक्स, सब्जेक्ट, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, हे सगळं सगळं सेम आहे. याच्यात मी काही जास्त बोलत नाही. याच्यामध्ये कोणाला डाऊट असतील काय करायला पाहिजे, तर प्लीज आस्क इन द क्वेश्चन. ओके. कमिंग टू द पॉइंट, जो आपला महत्वाचा मुद्दा आहे, जो 4-5 मिनिटं आपण याच्यामध्ये घातला. पर्सनॅलिटी टेस्टमध्ये एक मित्रांनो, एक लक्षात घ्या, इंटरव्ह्यू बोर्ड डज नॉट सी युअर नॉलेज, because your knowledge is already tested by them in the maze. Now they want to see your ability to take a decision. They would like to see your genuineness. They would like to see your sincerity. They would like to see your ॲज अ पर्सन. त्यांना लक्षात घ्या, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करताना मित्रांनो, तुमच्या इंटरव्ह्यू बोर्ड रूम मध्ये, तुमच्या पहिल्या एक 1 मिनिटामध्ये, 1.5 मिनिटामध्ये तुम्ही काय आहात एवढं त्यांना कळून जातं. पुढचे जे 30 मिनिटं असतात ना, दॅट इज ओनली जस्ट टेस्ट आउट, की जो आमच्या मनात विचार आलेला आहे तो बरोबर आहे का राईट आहे. पहिला 1 मिनिट डिसाईड करतो. तुमची पहिले जे 30 सेकंद असतात ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही एंट्री करता आणि तुम्ही बसता, इट शोज युअर कॉन्फिडन्स. ओके. नंतरचा 1 मिनिट तुम्ही काय तुमच्यात कॅपेबिलिटी हे दिसतोय, 1 ते 1.5 मिनिट इज सफिशियंट. पुढचे 30 मिनिटं डिसाइड युअर, जस्ट दे वॉन्ट टू कन्फर्म व्हॉट वी थॉट इट इज राईट ऑर रॉंग. इंटरव्ह्यू बोर्ड जस्ट दे वॉन्ट टू सी गुड पर्सन. गुड पर्सन, एक लक्षात घ्या, मी शब्द वापरते गुड पर्सन. तुम्ही किती चांगले आहात, वाईट आहात, काही गरज नसते, चेहऱ्यावरती सगळं दिसतं मित्रांनो. ओके. तर महत्वाचं आहे जुनेन, दे वॉन्ट टू सी युअर सिम्पलिसिटी, दे वॉन्ट टू सी युअर, एक चांगला व्यक्तिमत्व त्यांना बघायचं. ओके. नॉलेज तर एव्हरीबडी हॅव. एक लक्षात घ्या, परीक्षेमध्ये जेवढे काही विद्यार्थी पास होतात किंवा नापास होतात मेन्समध्ये, असं वाटतं का तुम्हाला की हुशार आहे तो पास होतोय, जो हुशार नाही तो फेल होतोय? असं नाही मित्रांनो. सगळे विद्यार्थी हे, दे आर द बेस्ट कॅन्डिडेट. दे आर दी बेस्ट इन देअर कॅटेगरी. दे आर बेस्ट इन देअर फील्ड. फरक एवढाच असतो, काहींचं जे त्यांचं जे रॅशनलायझेशन म्हणतो, काही कमी जास्त एखादा 2 क्वेश्चनचा फरक पडतो. विद्यार्थी काही जण इन येतात, काही जण आउट होतात मित्रांनो. काही जणांना मित्रांनो मेन्समध्ये चांगले मार्क असतात, इंटरव्ह्यूमध्ये कमी असतात म्हणून बाहेर जातात. काही जणांना इंटरव्ह्यूमध्ये बाउंडरीला मार्क असतात मित्रांनो. ओके. मी फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण देतो. मला इंटरव्ह्यू बोर्डामध्ये मला ऑन एव्हरेज अवरेज मार्क होते माझ्या मेन्समध्ये, पण इंटरव्ह्यूमध्ये मला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मार्क पडले मित्रांनो. सो दॅट थिंग मेड मी इन अ मिड रँकिंग आलो मॅम. आर यू गेटिंग माय पॉइंट? असं काही नसतं. तर सगळे आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ऑल आर क्वालिफाईड, ऑल आर इंटेलिजंट, ऑल ऑल हॅव डन द ग्रेट एफोर्ट्स. त्याच्यामुळे असं काही नसतं. जेवढे काही मेन्सला विद्यार्थी येतात, दे आर ऑल क्वालिफाईड. फरक असतो लास्टचा तुमचा जो ठोका असतो, तुमचं जे लास्टची पंचलाईन असते तुमच्या मेन्समध्ये, जेवढे तुम्ही एफोर्ट्स केलेले असतात आणि जेवढ्या चुका तुम्ही केलेल्या कमी असताना, दॅट हेल्प्स टू क्रॅक द मेन्स एक्झामिनेशन. आता येतो जो तुमचा महत्वाचा मुद्दा येतो, जो इंटरव्ह्यू, तो तुमचा जो मेन क्रक्स आहे. मित्रांनो, युपीएससी बोर्डमध्ये जे पॅनल असतात ना मित्रांनो, तर नॉर्मली काय असतं, युपीएससी चेअरमन असतात आणि मेंबर असतात. तर चेअरमन एक बोर्ड हँडल करतो. नंतर मेंबर जे असतात ना युपीएससीचे, ते असे 5-6 बोर्ड असतात. म्हणजे एक चेअरमन असेल, 5 मेंबर असतील.
तर 5 मेंबरचे 5 बोर्ड बनतात. तर एक मेंबर जो असतो ना, तो त्या एका बोर्डचा तो चेअरमन असतो. बाकीचे जे मेंबर असतात ना, दे आर कॉल्ड फ्रॉम द ऑल ओव्हर इंडिया. काही जण रिटायर्ड ब्युरोक्रॅट असतात, काही जण रिटायर्ड प्रोफेसर असतात, काही जण रिटायर्ड जर्नलिस्ट असतात. इट इज ऑल अबाउट देअर क्रेडिबिलिटी इन द मार्केट. अकॉर्डिंगली द गव्हर्नमेंट कॉल देम. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट मित्रांनो? तर दे आर ऑल एक्सपर्ट इन देअर एरिया, इन देअर ओन एरिया. मित्रांनो, याच्यामध्ये काही फिक्स सिलेबस नसतो आणि लक्षात घ्या, ज्याच्यावर आपण जेव्हा इंटरव्ह्यू बोर्डमध्ये बोलतो, 50% जे बोलतो ना, त्याच्यावरच क्वेश्चन राईज होतात. बऱ्याच वेळेस तुम्ही खूप काही एक्स्ट्रा बोलून जाता. मग किंवा एखादा असा पॉइंट बोलता, की इंटरव्ह्यू बोर्ड त्यालाच घेतो. तर फॉर एक्झाम्पल एक कॅन्डिडेट होतं कालच्याच याच्यामध्ये. तर तो आय वॉज आस्क्ड अबाउट रशियन ऑइल अँड इंडियन गव्हर्नमेंट स्टँड. तर विद्यार्थ्याने बोलताना पेट्रो डॉलर शब्द वापरला, की बिकॉज पेट्रो डॉलर इज अ मेन क्रायटेरिया फॉर द युएस गव्हर्नमेंट. तर मग मी त्याला विचारलं पेट्रो डॉलर म्हणजे काय? नाही, मी पहिलं विचारलं व्हेन इट वॉज इंट्रोड्यूस. तर पेट्रो डॉलर तर ही कुड नॉट आन्सर. तर म्हटलं याला पेट्रो डॉलर विचारलं, मग ते कशावर डिपेंड ह्याला हे माहिती नसणार, म्हणून मी ते विचारलं नाही. तर एका शब्दावरती इंटरव्ह्यू बोर्ड हा फिरत असतो मित्रा. ओके, तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. नंतर याच्यातनं कसं असतं, सिलेबस हा काही फिक्स नसतो नॉर्मली. पण एक लक्षात घ्या, तुमचा जो तुमचं जे सीव्ही दिलेला असतो, तुमची जी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते, डिटेल फॉर्म असतो, त्याच्यामध्ये तुमचं गाव, बर्थडे, आई वडील काय करतात, आई वडिलांचं इन्कम काय असतं, तुमची कॅटेगरी, तुमचं एज्युकेशन, तुमचं किती वेळेस परीक्षा दिली, त्याच्यानंतर तुम्ही काय काय तुम्ही अचिव्हमेंट केलं, तुम्ही आतापर्यंत कुठं काम केलं का, कुठल्या परीक्षा पास झाला, मग तुम्हाला शाळेत काय अवॉर्ड भेटले, मग तुम्हाला कॉलेजमध्ये काय अवॉर्ड भेटले, याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन असते. नॉर्मली इंटरव्ह्यू याच्यातच फिरत असतो. पण यदा कदाचित तुम्ही बोलताना एखादा पॉइंट त्यांना दिला, मग इंटरव्ह्यू त्याच दिशेने हलवतो. तर मी जेव्हा इंटरॅक्शन मध्ये मी माझा इंटरव्ह्यू होते थोडं सांगेल तुम्हाला. देन यू विल अनालाइज युअर सेल्फ, की आपण कसं बोर्ड हा फिरतो मित्रांनो. ओके मित्रांनो, याला 275 मार्क्स आहेत. नॉर्मली तुम्हाला 100 पासून ते 210-20 पर्यंत मार्क पडतात. एखाद्या रेस केसमध्ये तुम्हाला 50, 60, 70 जर एखाद्याने ब्लंडर मिस्टेक केली असेल आणि त्याच्या बोलण्यात ती कॉन्फिडन्स झळकत नसेल, तर 50-60 वरती सुद्धा येतात. आमच्या काळात 30 मार्क पडायचे 300 पैकी. ओके, असे काही लोक होते, जो बोर्ड मला सुद्धा तोच बोर्ड होता मित्रांनो. ओके मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो, की युपीएससी मध्ये आपण टर्म करताना कसं तयारी करावी, लॉंग टर्म प्रिपरेशन. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा सर्वांना मला एक सांगावंसं वाटतं, यू शुड प्रिपेअर युअर फोकस ऑन युअर कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय? तुम्हाला इंग्लिशमध्ये हा मित्रांनो, आणखीन एक गोष्ट आहे. बऱ्याच जणांना वाटतं मला इंग्लिश बोलता येत नाही, तर दे कॅन टेक अ मीडियम ऑफ इंटरव्ह्यू हिंदी अल्सो, मराठी अल्सो. आणि अशी काही गरज नाही. पण मराठी बोलायला सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स लागतो आणि इंग्लिश बोलायला तेवढा कॉन्फिडन्स लागतो. कारण इंग्लिश बोलायला म्हटलं 6 महिने सफिशियंट टू लर्न गुड इंग्लिश. परंतु काय असतं, मुलं आहे ना, आपण लोकं बोलत नाही. जर तुम्ही कंटिन्यू तयार करायला लागला बोलायला. आजही मित्रांनो, तुम्ही मला जर म्हटलं भाषण द्या, तर मला इंग्लिशमध्ये भाषण द्यायला सोपं जातं. मला हिंदी आणि मराठी थोडं अवघड जातं. हिंदी मला जास्त अवघड जाईल, मराठी थोडं कमी अवघड जाईल. पण माझं इंग्लिशमध्ये का अवघड जात नाही? कारण मी एवढी तयारी ज्यात केली. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर मला आज मराठी आणि हिंदीमध्ये भाषण द्यायला थोडं अवघड जातं मित्रांनो. ओके. का? तर तयारी नाही. तर मग एक मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर तयारी केली, अवघड काहीच नाहीये. यू कॅन गो व्हेरी स्मूथली. पण मुद्दा कसं होतं, आपण काय विचार करतो, तयारी म्हणजे आज 2 घंटे बोललो नाही. यू शुड स्पीक 24 अवर इन इंग्लिश. तुम्ही बोलताना, उठताना, विचार करताना, डोक्यात काही घणघण असेल ती सुद्धा इंग्लिशमध्येच झाली पाहिजे. देन ओन्ली यू कॅन हॅव अ बेटर कम्युनिकेशन. तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या मुली केंद्रीय विद्यालयात आहेत. ते इंग्लिशमध्ये बोलत नाहीत शाळेमध्ये. ओके. तर मुलींना मी घरामध्ये ते आय थिंक 3री-4थी असताना मी बाय फोर्स त्यांना इंग्लिशमध्ये बोलायला लावायचो. आता मी त्यांना इंग्लिशमध्ये बोलायला लावत नाही. आता तेच इंग्लिशमध्ये बोलतात. आर यू गेटिंग? यू शुड मेक कंडिशनिंग ऑफ युअर माइंड. कारण मला माहित होतं, की केंद्रीय विद्यालयात बोलत नाही. बाकी सगळं त्यांचं बेस्ट असतं. कारण कम्युनिकेशनमध्ये बोलत नाही म्हणून इंग्लिश थोडंसं वीक असू शकतं. आता ती इंग्लिशमध्ये गाणी ऐकते. मला इंग्लिश बिलकुल कळत नाही गाणे.
ओके. नाऊ दे स्पीक विथ देअर फ्रेंड्स इन इंग्लिश. जे आणि किंवा ते असे काही पिक्चर बघतात मला कळत नाही. आणि दे आर इन द हार्डली 6th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर मित्रांनो, इट इज अप टू युअर, तुमच्या माइंड ब्लॉकचा तो मुद्दा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुम्ही स्वतःची कंडिशनिंग तुम्हाला स्वतः करावी लागणार मित्रांनो. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, म्हणजे बेसिकली की हं, काही जण विद्यार्थी म्हणतात, की आम्ही मराठीत पेपर देऊ किंवा मराठी लिटरेचर घेऊ. मित्रांनो, मराठी लिटरेचर, मराठी, इट इज नॉट ईझी टास्क. इट इज अ टफर दॅन इंग्लिश. का? मुलं सांगतात. मित्रांनो, मराठीमध्ये तुम्ही जेव्हा लिहिता ना, तुमच्या लिहिण्यामधनं कळतं, की तुम्ही कुठल्या गावचे आहात. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? आर यू गेटिंग? आणि तपासणारा जर तसा असेल, तर तुम्हाला कळणार नाही. यू आर ऑलरेडी आयडेंटिफाईड. त्यांना काय कळतं, काही नाही, हे नाही. तर मी तुम्हाला एक सांगू शकतो, मराठी भाषेमधला एक शब्द तुमचा चुकला ना, तर दे गिव्ह द आयडेंटिटी की धिस पर्सन बिलॉंग फ्रॉम व्हिच प्लेस किंवा व्हिच एरिया, व्हॉट इज द बॅकग्राऊंड. आर यू गेटिंग माय पॉइंट? पण इंग्लिशमध्ये काही चुका, तुमचं काही कळत नाही. तू बिहारचा आहे, यूपीचा आहे, राजस्थानचा, काही कळत नाही. सगळ्यांच्या सेम चुका असतात. तर इट इज अ टफर इन दॅट पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ओके, फोकस ऑन रीडिंग द गुड बुक्स, डेव्हलप युअर व्ह्यूज. मित्रांनो, मी तुम्हाला 2 पुस्तक सगळ्यांना मी सांगतो, जे तुम्हाला गरजेचे आहेत. पहिलं मी तुम्हाला यू कॅन विन हे पुस्तक वाचा तुम्ही. यू कॅन विन मी बऱ्याच वेळा सांगतो. एवढं हे पुस्तक 5-10 वेळेस वाचत चला. आणि दुसरं पुस्तक मी आणखीन एक पुस्तक छान वाटलं, 48 लॉज ऑफ पॉवर. ही 2 पुस्तकं वाचा तुम्ही आणि याला मनन करा. टचअप करा. मी सांगतो तुम्हाला, यू विल हॅव अ लॉट ऑफ डिफरन्स इन युअर पर्सनॅलिटी. पण त्याला यू हॅव टू अडॅप्ट. तुम्ही जोपर्यंत सिन्सिअर मोडमध्ये येत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः हे करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी कम ऑन द कम ऑन दी अवर क्वेशन आन्सर. मला, कारण याच्यामध्ये मला बरं वाटतं, की ह्या ठिकाणी क्वेशन आन्सरमध्ये जेवढे तुमचे क्लिअर होतात, दॅट विल बी वन ऑफ द बेस्ट टास्क. तुमचे काही क्वेशन असतील तर प्लीज आस्क हिअर. आणि क्वेश्चन कुठे असू द्या, इट मे बी फ्रॉम द बँकिंगचे असू द्या, एमपीसी असू द्या, कुठले असू द्या, बिकॉज माझा फोकस आहे की तुम्हाला याच्यातनं यू शुड रिझॉल्व युअर डाऊट्स हिअर. मिहिरचा प्रश्न छान आहे हा. की व्हाईल प्रिपेरिंग द एक्झाम, हाऊ टू एन्जॉय द प्रोसेस, हाऊ टू स्टडी विथ स्ट्रेस फ्री माइंडसेट. खूप छान क्वेश्चन आहे. मिहिर, सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. की पहिल्यांदा आहे ना, तुम्हाला स्वतः लाईफमध्ये आहे ना, गोल तुमचे क्लिअर पाहिजेत मित्रांनो. गोल एकदम क्लिअर असेल ना, की मला, तुम्ही 4 गोल नका ठेवू मित्रांनो. पहिला मुद्दा, 4-5 गोल, एकच गोल ठेवा. कारण काय होतं मित्रांनो, लोड येतो. म्हणजे आयदर तुम्ही जरी 4 गोल ठेवले आणि मी जरी 4 गोल ठेवले मित्रांनो, लोड येतो बरं. त्याच्यामुळं यू मस्ट हॅव वन गोल. यू शुड हॅव अ इंटरेस्ट इन द युअर प्रिपरेशन. सेकंड पार्ट, तुम्ही तुम्ही जर म्हटलं मला मला डॉक्टर व्हायचंय किंवा मला मला यूपीएससी मधनं किंवा एमपीएससी मधनं ऑफिसर व्हायचंय, तर त्याला ते जुनून हवं मित्रांनो. ते एकदम ते मला व्हायचंय. आता तुम्ही म्हटलं जुनून आहे, नाही म्हणा पिक्चर बघू ना, आपल्याला स्ट्रेस फ्री व्हायचंय. तर हे आपण जाऊ ना बाहेर हॉटेलला खायला. मित्रांनो, याच्याने स्ट्रेस फ्री होत नाही. याच्यानं एक्झाम फ्री नक्की होते. ओके. तुम्ही म्हटला नाही आपण पिक्चर बघू आणि आपण हॉटेलमध्ये जाऊ आणि स्ट्रेस फ्री नाही. यू विल बी फ्री फ्रॉम ऑल एक्झाम्स. दॅट आय विल अश्युअर. एक्झाममध्ये फ्री कसं व्हायचं? आपल्याला दर 1 तासानंतर 5 मिनिटं गाणी ऐका. ओके. दर 1, दीड, 2 तासानंतर तुम्ही थोडं चालायला किंवा सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम तुम्ही 5-10 मिनिटं खाली चालायला जा. सकाळी तुम्ही उठल्यानंतर 2 तास, मी माझं तुम्हाला सांगतो. आय टेल यू म्हणजे तुम्हाला आहे ना, मी मित्रांनो 2-3 वर्ष मी कुठेही पिक्चर बघितला नाही. कारण पैसेच नव्हते. कुठल्या हॉटेलमध्ये गेले नाही, पैसेच नव्हते. किंवा असतीलही गरजेएवढे पैसे होते, खाऊ शकतो. पण तर माझं एक तुम्हाला सांगतो, म्हणजे यू विल, म्हणजे मी खरंच एन्जॉय केलं माझी प्रोसेस.
सकाळी उठल्या-उठल्या मी सकाळी 5:30 ते 6ला उठायचो मित्रांनो. 5:30ला 6ला उठलो ना, तर पहिलं माझे मायक्रो नोट्स असायच्या. त्या मायक्रो नोट्स मी वाचायचो. मग मायक्रो नोट्समध्ये सगळ्या रिव्हिजन झाल्या ना, एक 6 ते पकडून घ्या, एक 5:30 ते 7 पर्यंत मायक्रो नोट्सचं रिव्हिजन व्हायचं. दीड तास. फाट, 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 हो की नाही? मग त्याच्यामध्ये तुम्ही गेलात, नॅचरल कॉलला गेलात. मग 7 वाजता पेपर यायचा. मग 7 वाजता मग काय होतं, एवढं वाचल्यानंतर आहे ना माइंड एकदम ब्लॉक होतं, बरोबर? ब्लॉक होतं. मग आम्ही काय 7 ते 8, 8:30 पर्यंत पेपर वाचायचा. मग तो एकदम मग 8, 8:30ला नोट्स काढल्या, त्याच्या काढल्या. मग आरामशीर अर्ध्या घंट्यासाठी आम्ही नाश्ता करायला खाली जायचो. मग चहा, नाश्ता किंवा मग हे करा. आम्ही दिल्लीची गोष्ट सांगतो मी. मग 8 वाजता पुन्हा आलं. मग आपला जो दुपारचं हे असायचं, काय म्हणतात त्याला, 2-4 तास म्हणजे 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत धरा 4 तासाचं. तर 4 तासाचा ब्लॉक घेतला. मग 1 वाजता जेवायला आलो. मग पुन्हा आपण फिरून आलो. मग 2 वाजता बसला 2:30ला. मग पुन्हा 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. मग 6ला मी जिमला जायचो मित्रांनो. 6 ते 6:30 जिम जायची. तर अर्धा तास माझा एकदम तो बॉडी मोकळी व्हायची, बॉडीला एकदम फ्री व्हायचं. मी अर्धा घंटा जिमला नक्की द्यायचो मित्रांनो. दिल्लीत असताना सुद्धा थोडी पैशाची अडचण असेल तरी मी जिम लावली होती. तर अर्ध्या घंट्यामध्ये काय होतं, माइंड एकदम तुम्ही जिम करताना ना, तुम्हाला कुठलंही टेन्शन असू द्या. तुमचं टेन्शन तुमच्या डोक्यात येतच नाही. कारण पूर्ण बॉडी तुम्हाला माइंड तुमच्या बॉडीला हे करतं. तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला वडिलांनी रागवले, परीक्षा फेल झाला. त्या अर्ध्या घंट्यामध्ये टेन्शन येत नाही मित्रांनो. मग तुम्ही जेव्हा अर्ध्या घंट्यामध्ये तुम्ही थोडं रिलॅक्स झालं तर मग टेन्शन येणार. पण समजा आता बॉडी तुम्ही घेताना एकदम असं करतो आपण पुशअप, ते डोक्यात तुमच्या परीक्षा फेल झाल्यावर येणारच नाही. तर हा अर्धा घंटा आहे ना तुमचा खूप हा मॅटर करतो. काय? रिलीज द टेन्शन. इट इन्क्रीज द एड्रेनलिन इन द बॉडी और टेस्टोस्टेरोन इन्क्रीज होतं बॉडीमध्ये काय असेल ते. तर तुम्हाला हे अर्धा घंटा हे करतं किंवा तुम्हाला जिम नाही जात, तुम्ही अर्धा घंटा चालायला जा. मग तुम्ही पुन्हा अभ्यासाला बसा. मग 8 वाजता जेवलात, पुन्हा हे करून पुन्हा एक राउंड. तर लक्षात येतं मित्रांनो, हे तुमचं तुम्ही रिलीज करताय. तुम्ही एक-एक ब्रेक द्या. 4 घंट्याचा असेल त्याच्यामध्ये 1-1.5 घंट्यानंतर थोडं चालायचा, गप्पा मारायचा मित्रांना, फोन करा. थोडं मग त्याच्यावरती तर धिस इज द वे. आणि हां, योगा करू शकता. योगा टेन्शनमध्ये योगा नाही करायचा. आणि तुम्ही एक ठरवून घ्या, वीकली तुम्हाला वाटलं, तुम्हाला कोणाला भेटायला जायचंय किंवा कोणाला बोलवायचंय किंवा एखादा पिक्चर बघायचा. पण असं रँडम नका करू. बाबा हां, महिन्यातून एक पिक्चर. तर हे तुम्ही रुटीन फिक्स करता. पण याच्यापुढे जाऊ नका. याच्यापुढे गेलात तर लाईफ विल बी, कारण जेवढं मी बघितलं, जेवढं एन्जॉय करणार आहे ना, ह्या एक्झाममध्ये नॉलेजपेक्षा हार्डवर्कची खूप गरज आहे मित्रांनो. जर हार्डवर्क आणि नॉलेज आलं, तर दॅट विल बी द बेस्ट स्ट्रॅटेजी. ओके. आय होप युअर क्वेशन इज ओके मिहिर. आणि आय होप सगळ्यांना तुम्हाला हे झालं असेल. अतुल संभारे, एनी स्पेसिफिक एडवाइस और मिस्टेक दॅट एस्पायरंट शुड अव्हॉइड ड्युरिंग द प्रिपरेशन? अनदर क्वेश्चन इज दॅट हाऊ एन्झायटी प्ले इम्पॉर्टंट रोल इन द यूपीएससी इज नेसेसरी टू गो थ्रू द. पहिला क्वेश्चन मी तुम्हाला उत्तर देतो मी. एनसीईआरटी जी आहे, एनसीईआरटी मी परीक्षा काही एनसीईआरटी मी वाचल्या नव्हत्या मित्रांनो. ओके. तर मी आता बोलताना बोललो की यूपीएससी पास झाल्यानंतर मला वाटलं की अरे वाचायला पाहिजे होतं. कारण कोणी सांगितलं नव्हतं एवढं, कोणी पुन्हा बोलतही नव्हतं. मित्रांनो, इतकी सुंदर पुस्तकं होती ना, आहेत. तर ती पुस्तकं आहे ना, वाचल्यानंतर तुमच्या, मी तर म्हणतो 2दा-3दा तुम्ही रिवाईज करा. तुम्ही जेव्हा सिलेबस वाचून जेव्हा ते वाचता ना, तर तुम्हाला कळतं की तुमच्या कन्सेप्ट आहेत ना, क्लिअर होतात आणि यू एन्जॉय द प्रोसेस. यू एन्जॉय द रीडिंग. तुम्ही जर तुमचं आता वाचायला घेतला, काहीतरी थिअरीज ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जिओग्राफी, बोर होतं. वाचायला एवढा राग येतो ना. पण एन-सी-ई-आरटीचं पुस्तक वाचायला तुम्हाला राग येणार नाही. इकॉनॉमी वाचताना मजा येईल, हिस्ट्री वाचताना मजा येईल, पॉलिटिकल सायन्स वाचताना आणखीन मजा येईल मित्रांनो. त्याच्यामुळं एन-सी-ई-आरटी इज अ कंपल्सरी मित्रांनो. तुम्ही वाचा. तुम्ही माझ्यासाठी 4-5 पुस्तक वाचा. यू विल अंडरस्टँड अतुल, की त्याचं महत्त्व काय? आणि तुम्ही आता 4 वर्ष प्रिपरेशन करताय. तुम्हाला याच्यामध्ये 2-3 महिने तुम्हाला लागतील. जर तुम्ही 24 तास वाचायचा प्रयत्न केला यासाठी 2 महिन्यात होईल किंवा तुम्ही एक-एक बायपास करून सुद्धा वाचू शकता. वन बाय वन वाचू शकता. हिस्ट्रीला हिस्ट्री वाचा, जिओग्राफीला जिओग्राफी वाचा. मला असं वाटतं, की एन प्ले द ग्रेट रोल. बरं, हे माझं ओपिनियन आहे. आणि कसं असतं, विषयाची परीक्षा घ्यायची नाही. बरोबर?
आता तुम्हाला किती परीक्षा घ्यायची स्वतःची यू कॅन टेक अ हा. आणि महत्वाचा मुद्दा काय बघ, एनसीईआरटीचे तुम्हाला 15-20 पुस्तक वाचावे लागतील. तुम्ही 2-3 वाचा. 2-3 वाचल्यावर तुम्हाला स्वतः कळेल चांगले आहेत की नाही. तुम्ही 4 वाजता तुम्हाला वाटलं की नाही कामाचं फेकून दे. मग माझं ऐकू नको. ओके. नाऊ कमिंग टू द पॉइंट मिस्टेक्स जे मला असं वाटतं अतुल, म्हणजे 4-5 गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पहिली गोष्ट आहे ना, दिशा चुकते मित्रांची. दिशा म्हणजे काय? अभ्यास कसा करायला पाहिजे? कशातून करायला पाहिजे? तर एकदा ही दिशा चुकली ना, तुम्ही बाकी कितीही चांगलं करा. ओके? ते सगळं वेस्ट होतं. फॉर एक्झाम्पल, आता ही माझी आपली सरळ दिशा आहे, बरोबर? आणि पुस्तक वाचायची 10 पुस्तकं अशी घरी धरा. पण 10 पुस्तकाच्या ऐवजी तुम्ही त्याच्यातली 5 पुस्तकं चुकीची वापरली. तर ही दिशा जी आहे ना अशी झाली. अशी दिशा अशी गेली. आर यू गेटिंग? आपल्याला जायचंय मद्रासला आणि तुम्ही चाललाय तिरुअनंतपुरमला. थोडी दिशा चुकली, बरोबर? तुम्ही फक्त पुस्तकं चुकीची वापरली म्हणून सुद्धा तुमची जी सक्सेस आहे ती चुकते. तुम्ही पुस्तकं बरोबर वापरली, पण अभ्यासाची पद्धत चुकली. तुम्ही मेमोराईज नाही केलं, तुम्ही नोट्स नाही काढल्या, तरी युअर ओके. तुम्ही सगळं केलं. दिशाही पुस्तके बरोबर वापरली. पुस्तकी अभ्यासाची पद्धती चुकली, आपलं बरोबर झाली. पण रिव्हिजनच केली नाही. आर यू गेटिंग पॉइंट? कारण मी 12वीला असताना माझं सगळे हे केले, पण मी रिव्हिजनच केली नाही. लास्ट मिनिटला मोमेंटला मला खूप त्रास झाला. आजही मला कधी-कधी आठवलं तरी हे होतं. ओके. तर हा फरक पडतो मित्रांनो. तर ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तुमची पुस्तक निवडणं, अभ्यासाची स्ट्रॅटेजी हे करणं. नंतर विद्यार्थी तुम्ही जी मित्र कंपनी आहे. मित्र कंपनी अभ्यास आहे, 4 वर्ष अभ्यास केलाय म्हणून निवडू नका. तो परीक्षा पास झाला पाहिजे. रँक आली असला पाहिजे, तरच त्याला बघायचं. जर तुमच्याकडे 10 लोक असतील आणि 10 लोकांपैकी जर 5 लोकांनी आणखी परीक्षा पास झाली नाही, ते फेकून द्या 5 बाजूला. मग कोण उरले 5. 5 पैकी एखादा प्रिलिम पास झाला 3 आणि एक जण चौथा मेन्स पास झाला आणि एक इंटरव्ह्यू झाला. तर प्रिलिमवाले 3 उडून द्या. राहिले किती 2. मग मेन्स पास झालाय ना, मग त्याला तिथपर्यंतच विचारा. कसा प्रिलिम पास झाला एवढंच. इंटरव्ह्यू ज्यानं काढलाय त्याला मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन्ही विचारा. जरी तो इंटरव्ह्यूवाला तुम्हाला हाकलून देत असेल ना, तरी त्याच्या दरवाजाजवळ उभा राहा. कारण तुम्हाला पुढे जायचंय. आर यू गेटिंग पॉइंट? चुका झाल्या अतुल डोक्यातनं निघाल्या? सगळ्यांच्या निघाल्या? तर ज्यांच्या निघाल्या ते इथे लिहा निघाल्या. मग मला वाटेल, की हां, मी बरोबर सांगतोय. नाहीतर आय फील की मी तुमचं बोर करतोय तुम्हाला. ओके? ध्रुवी, आफ्टर कंप्लीटिंग पर्टिक्युलर सब्जेक्ट हाऊ टू डू रिव्हिजन ऑफ दॅट व्हाईल कंप्लीट अदर सब्जेक्ट. ध्रुवी, तुम्ही माझे ना यूपीएससीचे जी मागच्या वेळेस किंवा मी स्टडी टेक्निक सांगताना हे केलं होतं, त्याच्या नोट्स बनवा बेटा. ध्रुवी, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, प्रत्येक विषयाचं जेव्हा तुम्ही तयारी करताय, त्याच्या नोट्स बनवल्यानंतर रोज सकाळी पहिल्यांदा तुम्हाला रिवाईज करायचंय. मगच तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्टला जायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता एक टॉपिक एक सब्जेक्ट किंवा 3 सब्जेक्ट संपवले, आता 4थ्या सब्जेक्ट चाललाय. तर 3 सब्जेक्टच्या नोट्स बनवायच्या आणि सकाळी उठलं पहिल्यांदा रिवाईज करायच्या नोट्स. म्हणजे तुम्ही पहिले जे केले ते विसरत नाही. ओके. मग तुमचं नॉर्मल हे करायचं. दिवसाचं तुम्ही आता मला आठवते नाही मी काय-काय सांगितलं. खूप सांगितलं म्हणजे आय थिंक मिहीर बरोबर ना? म्हणजे किती मला आठवत नाही ते म्हणजे मी काय-काय सांगितलं मी सुद्धा विसरलो आता. पण मी थोडीशी रिवाईज करतोय याच्यामध्ये की तुम्ही त्याच्या नोट्स बनवून त्याच्या हे करायच्या. नंतर दुसरा जो तुम्ही सब्जेक्ट असेल, दुपारी त्या जी-एस घेतला, संध्याकाळी ऑप्शनल घेतला. तर त्याचे जे नोट्स बनवतात त्याला मॉर्निंगला रिवाईज आणि महत्त्वाचा मुद्दा एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे. प्रत्येक तुम्हाला प्रिलिम पास करायचं 5,000 ते 10,000 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. आणि तुम्हाला मेन्स तयारी करत असताना प्रिलिम असले तरी वीकली एक पेपर सॉल्व्ह करायचा आणि ते सॉल्व्ह करत दाखवायचा. मला कोणाचे प्रश्न आलेले नाहीयेत, की मला मेन्समध्ये ते क्रिटिकली अॅनलाईज, कमेंट हे करा. तर त्याच्यावर मी खूप बोलू शकेल.
त्याच्यावर काही प्रश्न आले नाही म्हणून मी काही बोलत नाही सध्या. तर ध्रुवी, आय होप यू गॉट इट. आणि काही असेल तुम्ही मला मेल करू शकता. आय विल टेल यू. आणि तुम्ही माझे पहिले बघून घ्या कारण याच्यावरती ना ध्रुवी, वी हॅव डन अ लॉट ऑफ व्हिडिओज ऑन युपीएससी. त्याच्यावर मी खूप सांगितलंय. ते तुम्ही ऐकायला तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येईल, कारण इट टेक्स अराउंड 30-40 मिनिट आपण बोललो याच्यावर. तरी मी छोटं सांगायचा प्रयत्न केलाय. इशिता, सर, हाऊ टू वॉक कॉन्फिडेंटली इन फ्रंट ऑफ देम. ते पुन्हा पुन्हा वॉक केल्यावरच जाणवेल. एकदा वॉक केल्यावरती कॉन्फिडन्स येत नाही. इशिता, कॉन्फिडन्स कम्स ओनली व्हेन यू हॅव समथिंग इन युअर माइंड. विदाउट एनिथिंग इन युअर माइंड यू कॅनॉट वॉक कॉन्फिडेंटली. म्हणून अभ्यास करायचा आहे, चांगल्या लोकांसोबत राहायचं, ते वॉक करतायत जसे चालतात तसं आपण चालायचं. ते जेव्हा जसं चालतात तसं 10 वेळेस चालल्यावरती तो कॉन्फिडन्स तुमच्या वॉकमध्ये येईल. ओके इशिता? ओके. Yes. Yes. Dhruvi, can our DF influence our interview as on which topic the board can ask question? Dhruvi, DF 100% influence your interview. No question about it. तुमचे जे स्टार्टिंग क्वेश्चन असतात ना सगळे DF वर असतात. डिटेल अप्लिकेशन फॉर्म. ओके. त्या इंटरव्ह्यू बोर्डामध्ये तुम्ही जर बोललात काही वेगळं, मग तो इंटरव्ह्यू बोर्ड त्या दिशेने जातो. त्याच्यामुळं महत्वाचा मुद्दा, तुम्ही कसं बोलता, काय बोलता इंटरव्ह्यू बोर्डमध्ये, म्हणून म्हणतात तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डला इन्फ्लुएन्स करू शकता. पण अति कॉन्फिडन्स मध्ये डेथ सुद्धा होऊ शकते त्याच्यात. ओके. त्याच्यामुळे कसं त्याला तुम्ही इन्फ्लुएन्स करता, कशी प्रॅक्टिस आहे त्याच्यावर खूप महत्वाचं आहे. पण अननेसरीली हवेत नाही बोलायचं. ओके. आपण याच्यावर बोलणार आहेत. आपलं पुढचं इंटरव्ह्यू सेशन होईल आणखीन. याच्यामध्ये खूप मजेदार येणार. माझा इंटरव्ह्यू जेव्हा मी तुम्हाला सांगेल त्यालाच 5-10 मिनिटं जातील. आणि खूप गोष्टी कळायचा प्रयत्न होईल. इन्फ्लुएन्स कसा होऊ शकतो ते सुद्धा सांगणार आहे आपण. कोमल, हिंदी लँग्वेज मध्ये युपीएससी ची प्रिपरेशन पॉसिबल आहे का? 100% कोमल. यू कॅन डू इन हिंदी, यू कॅन डू इन मराठी, यू कॅन डू इन तामिळ. तुम्हाला तामिळ असेल तामिळ सुद्धा देऊ शकता. ओके. सम्राट, 48 लॉज नाही, लॉज आहे. छान पुस्तक आहे. छोटं मराठीचं एडिशन वाचा, इंग्लिशमध्ये वाचू नका, त्याला 2 महिने जातील. मराठी एडिशन आहे 48 लॉजचं, तेवढं वाचा, 2-3दा वाचत चला. खूप. प्रिन्स मोर्या, I am studying, then how can I start my preparation of competitive exam with my college studies? Please, I am telling you all people की कॉलेज डे मध्ये तयारी करण्यामध्ये सर्वात बेस्ट पार्ट आहे. कारण कॉलेज डेज मध्ये तुम्ही तयारी करता, तुमच्याकडे वेळ असतं, कोणी नो बडी आस्क यू काय करतो काय नाही. तुम्हाला एक दिशा येते. तुम्ही युपीएससी केल्यानंतर जर सॉरी ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही तयारी करायला लागलात, देन यू विल हॅव लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. कारण बाकीचे लोक ऑलरेडी पुढे असतात, तुम्ही मागे असता. त्याच्यामुळे कॉलेज डेज मध्ये तुम्ही तुमचे सिनियर तुम्ही काय, तर मी म्हणतो 12वी झाल्या झाल्या तुम्ही तयारीला लागावं. ओके. तर दॅट इज वन ऑफ द बेस्ट पार्ट हिअर जे आपण हे करू शकतो इथे. पायल, मी सध्या लक्ष्मीकांत वाचायला चालू केले, पण मला समजत नाही की नोट्स कधी काढायच्या. म्हणजे एकदा पूर्ण वाचायचे, आणि जेव्हा आपण दुसऱ्यांदा वाचायला चालू तर तेव्हा नोट्स काढायचे की सुरुवातीलाच काढायचे? इट इज अ गुड क्वेश्चन. पायल, याच्यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचता, आता तुम्ही पहिल्यांदा पुस्तक वाचायला घेतलं त्याच काळात एमसीक्यू वाचा. ओके. एमसीक्यू वाचल्यानंतर तुम्हाला काय येतं काय येत नाही हे बरोबर कळायला लागतं, म्हणजे आपली लायकी कळायला पूर्ण तयारी होते. म्हणजे समजा आता तुम्ही लक्ष्मी वाचलं म्हणजे पूर्ण लक्ष्मी पॉलिटीचे क्वेश्चन नाही सॉल्व्ह करायचे, त्या चॅप्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. मग आपल्याला कळतं की अरे आपल्याला काहीच येत नाही, मग पुन्हा ते चॅप्टर वाचा. मग त्या वाचल्यानंतर कळतं की ह्या चॅप्टरमध्ये काय काय महत्वाचं. मग तुम्हाला पहिल्यांदा कळतं आर्टिकलच पाठ करावे लागतात. आर्टिकल 16 मध्ये आर्टिकल 1, 2, 3, 4, मग 4 मध्ये A, B, C. मला युपी झाल्यावर कळलं होतं एवढं. आर यू गेटिंग माय पॉइंट? पण आज, कारण मला मेन्स मध्ये मी ते बघितलं, कारण आर्टिकल 16 4A असं जे आहे त्याचा कुठं इम्पॅक्ट आहे हे आपल्याला नंतर कळतं. पण आर्टिकल 16 1 2 3 4 एमसीक्यू इज डिफरंट. आर्टिकल 1 2 3 4 त्याच्यानंतर सब क्लॉज A, B, C याचा इम्पॅक्ट तुम्हाला मेन्स मध्ये आहे मित्रांनो. ओके. तर कमिंग टू द पॉइंट, नोट्स तुम्ही काढायला पाहिजेच. जर तुम्हाला कळलं काय वाचायचं काय नाही, तर तुम्ही पहिल्यापासूनच करता. नाही कळलं तर एमसीक्यू सॉल्व्ह करा, बरोबर तुम्हाला कळेल कुठल्या नोट्स काढायच्या. ओके. आणि जर नाही कळलं पुढच्या वेळेस पुन्हा मला प्रश्न विचारा, आय विल डू इट अगेन.
अरे वा, मिहिर, आम्हाला तुम्ही इतके सांगितले की आम्ही तुमच्यावर एक बायोग्राफी लिहू शकतो. गुड गुड. थँक्यू. अतुल, मी डेली 200 क्वेश्चन करतो. बढिया. गो ऑन. स्नेहा, आन्सर रायटिंग करताना कोट्स फ्रेजेस इलॅबोरेट करत असताना काय चुका टाळायला पाहिजे? मला एक प्रश्न नाही कळला. करताना कोट्स फ्रेजेस म्हणजे काय, एकदा सांगाल का? ओके. मला एकदा स्नेहा, एकदा मला पुन्हा रिपीट करा क्वेश्चन, तुम्हाला काय पाहिजे? मिहिर, ओके. आम्ही युपीएससी प्रिपरेशन साठी बेस्ट बुक्स ऑल सब्जेक्ट. आम्ही, मला तुम्ही मेल मला पाठवून द्या, मी पाठवून देईल लिस्ट तुम्हाला. क्वेश्चन असा होता की हिंदी लँग्वेज मध्ये काय निगेटिव्ह साईड इफेक्ट होतात, कोमल? अं, हम्म. कोमल, लक्षात घ्या, हिंदी लँग्वेज मध्ये लक्षात घ्या की देर आर नो साईड इफेक्ट सच. मराठीमध्ये साईड इफेक्ट मला असे वाटतं, कारण मला मराठीचा अनुभव आहे. हिंदीचा एवढा अनुभव नाहीये, परंतु तुम्ही मराठी लँग्वेज घ्या किंवा हिंदी घ्या, यू नीड टू बी मास्टर. तुम्ही साधी हिंदी घेऊन परीक्षा द्यायला गेलात तर खूप मारामार होईल. पण तुमची इंग्लिश खूप वाईट आहे, हिंदी बऱ्यापैकी आहे, हिंदीवर तुम्ही कमांड करू शकता, देन यू मस्ट टेक हिंदी. ओके, देर इज नो प्रॉब्लेम, यू कॅन राईट इन हिंदी. लक्षात घ्या, जर तुम्ही कम्फर्टेबल आहात, कॉन्फिडंट आहात, देन कोमल यू कॅन गो हेड. आणि देर आर नो सच काइंड ऑफ निगेटिव्ह ॲज इन मराठी, आय फील सो. पण हिंदी, तुम्ही कुठलीही भाषा घ्या, तामिळ घ्या, काय, बट यू मस्ट हॅव अ कमांड इन इट. ओके. Tejaswini, is the MPC interview conducted in Marathi? Which are the good classes for MPC, as it enough if I study on my own? तेजस्विनी, लक्षात घ्या, एमपीएससी इंटरव्ह्यू कंडक्ट आपण मराठीमध्ये देतो, इंग्लिशमध्येही देतो. त्यामुळे दोन्ही लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश आहे तिथे. एमपी साठी खूप छान क्लासेस आहेत इथं. युनिक अकॅडमी आहे, चाणक्य मंडळ आहेत. पण मित्रांनो, मी नावं हे फक्त मला जेवढे आठवतात त्यानुसार सांगतो. किंवा मार्केटमध्ये आता खूप आलेले आहेत. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, क्लासेस इज ओनली 0.1% or 1%. Classes is not for your success guarantee. Classes makes only 1% which give direction. 99% you have to do your own hard work. याच्यामध्ये काही शंका नाही मित्रांनो, याच्यात तुम्ही काही डोक्यातनं विचार काढून टाका. तुम्ही आज, अगोदर काळात युट्यूब नव्हतं, आमच्या काळात 2007, 8, 5 मध्ये. आज युट्यूब बाबा आहे म्हणून तुम्हाला एवढं इझी. फक्त फरक आहे, तुम्हाला चांगले मित्र पाहिजे, चांगल्या मित्रांचा ग्रुप पाहिजे. तुम्ही त्यासाठी तुम्ही येऊ शकता, तुम्ही कुठूनही तयारी करू शकता. त्याच्यामुळे डोंट थिंक दॅट वे, यू कॅन. तुम्ही स्वतः तयारी करू शकता. महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही तयारी करत असताना हे मनात नाही आलं पाहिजे की मी करू शकतो की नाही, माझं काय होईल, मला करता येईल की नाही. द मोमेंट यू गेट दॅट डाऊट इन युअर माइंड, यू विल नॉट एबल टू डू इट. मनात हे ठरवा, मला करता येतं, मी करू शकतो. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललो होतो की युपीएससी मध्ये मी मागच्या वेळी, मालेगावचा पोरगा होता, 12वी आयटीआय केली. 12वी आयटीआय केल्यानंतर त्याने यशवंतराव चव्हाण मधनं, ओपन मधनं बीए केलं आणि वयाच्या 25व्या वर्षी तो इंटरव्ह्यूला आहे. आय टेल यू, दे आर, ही इज मच बेटर दॅन एनी वन पर्सन हु डन द क्लासेस फ्रॉम वाजिरा. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायची नाही, ही जी टॉपर लोक येतात, हे काय असे काही वाजिराम याचं नसतं मित्रांनो. आता माझा, मी इंटरव्ह्यू दिला होता वाजिरामध्ये, तर माझं नाव वाजिरामध्ये आलं. माझं आणखी कोणाकडे होतं, मी कुठं खूप गरीबवाले क्लास केले होते, 500-500 रुपयेवाले. मी तुम्हाला काय सांगू शकत नाही. समजतंय का? एकदा पास झाल्यानंतर तुमचा फोटो कुठेही येतो, मला नाव सांगायचं नाही तुम्हाला. आर यू गेटिंग माय पॉइंट? कारण 10,000 लोक, ते 10,000 मधनं 100 लोकच येतात. ते जुन्या क्लासचे 4 वर्षापूर्वी केलेले मुलं पुन्हा पास होतात. ओके. त्यामुळे असा काही विचार करू नका, यू कॅन डू इट. फक्त मनात कॉन्फिडंट ठेवा, यू कॅन डू. वन मिस्टेक, ध्रुवी सांगते, वन मिस्टेक विच यू कॅन थिंक दॅट यू मे हॅव मेड ड्युरिंग युअर प्रिपरेशन अँड दॅट विच यू कॅन अवॉइड. ध्रुवीने खूप छान प्रश्न विचारला माझ्या मनातला. हवेत जायचं नाही मित्रांनो परीक्षा पास झाल्यावर. कधीही नाही मित्रांनो, एक लक्षात घ्या. कधी एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं गोल अचीव्ह होत नाही आणि गोल अचीव्ह झाल्यावर सुद्धा हवेत जायचं नाही. मान मधलं एकदम कधी नाही भेटले, एकदम गटकलं असं होतं मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला जास्ती येतं तरी हवेत जायचं नाही, तुम्हाला जास्ती मार्क पडले हवेत जायचं नाही, परीक्षा पास झाला हवेत जायचं नाही, उद्या परीक्षा कलेक्टर झालात हवेत जायचं नाही. हवेत गेलात तर पुन्हा पडणार आणि आपटून घेणार. ओके, दिस इज माय लर्निंग.
Prince Moria, how can I start my learning railway? So you can see my video on the railway session. अतुल, मी क्लास केलेले आहेत, मात्र क्लासेसपेक्षा तुमचं मार्गदर्शनातून मिळालेले विचार, दिशा मला अधिक उपयुक्त, प्रेरणादायी वाटले. धन्यवाद, अतुल. चलो, थँक यू मित्रांनो. आणि हेच प्रेम महत्वाचं आहे. आणि दॅट इज अ लव्हली सेशन. आणि म्हणून मी म्हणतोय की इंटरॅक्शनमध्ये जास्त तुम्हाला आय कॅन गिव्ह बेटर रादर दॅन गिव्हिंग. तर पुढच्या वेळेस मी आय विल शेअर माय इंटरव्ह्यू आणि मग पुढे जाऊया. थँक यू. थँक यू रामेश्वर आणि आपण सर्वांना थँक यू. मनःपूर्वक धन्यवाद सर. आणि एक विशेष आम्हाला याचा अप्रूप आहे, की तुम्ही ज्यामधून गेलेला आहात, तर ही सगळी तुमच्या अनुभवाची शिदोरी आम्हाला पण अनुभवायला मिळते आणि याचा उपयोग आमच्या सर्व विद्यार्थ्यांना निश्चितपणानं होणार आहे. आपल्यासारख्या मार्गदर्शकाला खरंच सलाम आहे सर. आजच्या या सत्रास आपण अतिशय चांगलं मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. याबद्दल आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं मी करिअर कट्टाच्या वतीनं मनःपूर्वक आभार मानतो. सत्राचे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय श्री यशवंतजी शितोळे सर यांचं देखील मी मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रभरातून उपस्थित करिअर कट्टाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी यांचे देखील आभार मानतो आणि याप्रमाणेच पुढे देखील सरांचे सत्र होणार आहे. तर आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं या विनंतीसह आजच्या या सत्रास याच ठिकाणी विराम देऊन हे सत्र याच ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. मनःपूर्वक धन्यवाद.